साहेब नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळगे माढा तालुक्यातून आहे. साहेब प्रश्न खूप आहेत इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेवटच्या पोरांना पण माहिती होते की ते एप्रिलमध्ये होणार आहेत. मग हे एमपीएससी आयोगाला माहिती नव्हतं का त्यांनी 28 एप्रिल तारीख दिलीच पाहिजे. पुढचा प्रश्न, यूपीएससीने 26 मे मागची पंचवार्षिक गृहीत धरून डिक्लेअर केली. त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने पीएसआयएसच्या कामगिरीसाठीची तारीख दिली होती. 30 तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससीला गृहीत न धरता 16 जून डिक्लेअर केली. ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही. आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करून म्हणून आम्हाला हे टाळतात. जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल, साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय, भारताचं राजकारण यांना कळतं, अर्थकारण कळतं. ह्यांनी जेवढा गांधी कोळून पिलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय. जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोचणार नाही. हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. धन्यवाद. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवतं. ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आज विशेषतः नवी पिढी जी आहे ती वर्ष 2 वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात. त्यांना मूळ गाव सोडून पुणे शहर असो दिल्ली असो अशी काही महत्त्वाच्या शहराच्यामध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं. ते खर्चिक असतं, घरच्यांच्या तो आर्थिक बोजा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी होईल म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो. नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शांतपणाने असे कार्यक्रम असण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.